Hello everyone, this is your DY sir. Welcome to your new video. Class 10th Geometric Construction आपण स्टार्ट केलो आहोत. सो आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 बघूया. 4.1 मध्ये तुम्हाला फक्त कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल काढायचा आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल मध्ये तुम्हाला दोन टाइपचे ट्रायंगल काढायचे आहेत. त्या दोनही टाइपचे ट्रायंगलचा आपण आज स्टडी करून घेऊ आणि कसे डायग्राम काढायचे तू पूर्णपणे समजून घेऊ. हा व्हिडिओ तुम्ही पेपरच्या आधी बघू शकता किंवा आता पण बघू शकता. या व्हिडिओला तुम्ही 2-3 वेळात बघा म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्टली हा व्हिडिओ समजून जाईल आणि तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. सो आपण इथं बघा, मी इथं क्वेश्चन लिहिलो 4.1 मधला. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN. AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू दिला आहे 6 सेंटीमीटर, CA म्हणजेच काय AC दिला आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट करायचा आहे तुम्हाला ट्रायंगल ABC आणि LMN. बघा मित्रांनो, इथं तुम्हाला ABC आणि LMN हे दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहे. ABC LMN याच्यामध्ये एकही पॉईंट तुम्हाला कॉमन नाही दिसत आहे. हा पहिला टाईप आहे ज्याच्यामध्ये ट्रायंगलचे एकही पॉईंट कॉमन नाही दिसत. आता जर ट्रायंगलचे एकही पॉईंट कॉमन नाही दिसले तर ट्रायंगल कसा काढायचा ते पाहू आपण. सगळ्यात पहिले तुम्हाला पहा, ABC जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये तीनही साईडचे तुम्हाला व्हॅल्यू दिले आहे. पण LMN जे साईड आहे, LMN जो ट्रायंगल आहे त्याच्यात एकही साईडचा तुम्हाला व्हॅल्यू दिली नाही. पण तुम्हाला BC/MN म्हणजे यांचा रॅशो तुम्हाला दिला आहे. सो सर्वात पहिले आपल्याला सिमिलरिटी ऑफ ट्रायंगलचा यूज करून आपल्याला ABC दिले आहे म्हणजे LMNचे तीनही साईड आपल्याला काढायचे आहे. बघा आता सिमिलर ट्रायंगल आहे म्हणजे यांचे साईडचा रॅशो जो राहते तो प्रपोर्शन राहते. जसा AB/LM. इथली पहिले दोन घेतलो, इथले पहिले दोन. इथला BC घेऊ आपण तर इथला घेऊ आपण MN. इथला समजा AC घेतलो तर इथला घ्यायला लागेल आपल्याला LN. म्हणजे इथला घेऊ आपण AC तर इथला घेऊ आपण LN. अशा प्रकारे आपण घेऊ. इज इक्वल टू तुम्हाला रॅशो दिला आहे 5/4 तर इथं लिहून घेऊ आपण 5/4. आता पहा मित्रांनो, तुम्हाला AB BC AC चे व्हॅल्यू दिले आहे. LM MN आणि LN चे काढायचे आहेत. एक एक व्हॅल्यू आपण पहिले काढून घेऊ. हा रॅशो घेऊ, याच्यासोबत इज इक्वल टू 5/4 लिहून घेऊ. म्हणजे AB/LM इज इक्वल टू 5/4. थोडंसं इकडे सरकवून घेऊ, तुम्हाला दिसेल नाही तर. आता पहा, AB ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे किती आहे 5.5 डिवायडेड बाय LM ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. इज इक्वल टू लिहू इथं 5/4. यांचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4चा 5.5 सोबत LMचा 5 सोबत म्हणजे 5.5 इंटू 4 इज इक्वल टू 5 इंटू LM. हा 5 मल्टिप्लायमध्ये गेला, इकडे गेल्यावर होईल डिवाइड. म्हणजे 5.5 इंटू 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू येईल आपला LM. मग LM येईल आपला हा 1.1 म्हणजे हा येईल आपला 4.4 सेंटीमीटर. हा तुम्ही कॅल्क्युलेशन करून 4.4 सेंटीमीटर आणू शकता. तसंच आपल्याला दुसरी साईड काढायची आहे. दुसरी साईड घेऊ आपण इथं BC/MN इज इक्वल टू 5/4. BC ची व्हॅल्यू दिली आहे मित्रांनो आपल्याला 6 म्हणजे 6/MN इज इक्वल टू 5/4. आपण का करत आहोत, जे व्हॅल्यू दिली आहे ते ठेवत आहोत, बाकी सगळं जसं आहे तसं ॲज इट इज पुट करत आहोत. यांचा पण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल 6 इंटू 4 इज इक्वल टू 5 इंटू MN. आता 5 मल्टिप्लायमध्ये इकडे गेल्यावर डिवाइड. 6 इंटू 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू MN. MN इज इक्वल टू याचा जर आपण कॅल्क्युलेशन केलो 6/24 24/4 म्हणजे होईल आपला हा 4.8 सेंटीमीटर. तशाच प्रकारे आपण तिसरी साईड काढू. तिसरी साईड का दिली आहे आपल्याला AC/LN. LN इज इक्वल टू 5/4. AC ची म्हणजे CA ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 4.5 डिवायडेड बाय LN इज इक्वल टू 5/4. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण इथं 4.5 इंटू 4 इज इक्वल टू 5 इंटू LN. आता पहा 5 मल्टिप्लायमध्ये इकडे गेल्यावर होईल डिवाइड. 4.5 इंटू 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू होईल आपला LN. यांचा जर आपण कॅल्क्युलेशन केलो तर LN इज इक्वल टू येईल हा होईल 18/5 म्हणजे 3.6 सेंटीमीटर. आता बघा मित्रांनो, आपल्याला AB BC आणि AC हे 3 व्हॅल्यू आहे. तशाच प्रकारे LM MN आणि LN हे 3 व्हॅल्यू आहे. आता याच्या आपण यूज करून आपले दोन ट्रायंगल काढून टाकू. पहिले आपण काढू कोणता ट्रायंगल ABC. ABC मध्ये आपण एक काम करू, BC जे आहे ते आपण का करू बेस घेऊ. BC किती आहे पहा बरं 6 सेंटीमीटर.
इथं मी का करतो, एक 6 सेंटीमीटरचा पहिले बेस काढून घेतो. पहा आता दिसत आहे तुम्हाला पॉईंट. हा इथं घेतो मी 0. हा पॉईंट आहे आपला 6 सेंटीमीटर. हा एक 6 सेंटीमीटरची अशी लाईन काढून घेतो मी सेगमेंट. याला नाव देतो B, याला देतो C. हा आहे आपला 6 सेंटीमीटर. आता का करू आपण, AB दिला आहे आपल्याला 5.5. सो आपण का करू, कंपासचा यूज करू. कंपासचा यूज करून आपण इथं हा 5.5चा मेजरमेंट घेऊ. हा बघा इथं 5.5चा मेजरमेंट घेतलो. B पॉईंटवरून एक आर्क काढतो मी इथं. आता हा असा थोडासा मोठा आर्क काढून घेतो, म्हणजे इंटरसेक्ट झाला पाहिजे. तशाच प्रकारे आपण आता काढू AC, म्हणजे CA किती दिला आहे तुम्हाला, 4.5. आता हा 4.5चा एक आर्क घेतो मी. हा आपला 4.5चा. इथं हा C पॉईंट आणि हा 4.5चा आर्क. मित्रांनो हा जो पॉईंट आहे आपला, हा पॉईंट आहे आपला A पॉईंट. आता या ABला आणि ACला मी का करतो, जॉईन करतो. हा AB, तशाच प्रकारे हा AC म्हणजे CA, याला आपण जॉईन केलो. आता हा जो आहे ABC, हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. याला मी लिहून देतो. AB किती आहे, 5.5 सेंटीमीटर. तशाच प्रकारे AC किती आहे, 4.5 सेंटीमीटर. आता सेम वेनं आपल्याला काढायचं आहे LMN ट्रायंगल. आपण MN बेस घेऊ. इथं पहा, इथला BC बेस घेतलो तर इथला MN बेस घेऊ आपण, कारण की इथला पहा हे इकडचे दोन आपण बेस घेतलो तर इथला पण इकडचेच दोन बेस घ्यायचे आहे. आता इथं काढतो. MN किती आहे पहा बरं, 4.8 काढून घेतो मी. हा 0, हा 5, म्हणजे हा येईल माझा 4.8 पॉईंट. आता इथं मी नाव देऊन देतो. हा पॉईंट आहे माझा M, हा पॉईंट आहे माझा N. इथं नाव देतो. तर हा किती आहे, 4.8 सेंटीमीटर. सेम वेनं आपण का करू, तर आर्क काढू LMचा 4.4चा. हा इथं 4.4चा एक आर्क काढून घेऊ. असा डिवायडरमध्ये मेजरमेंट घ्यायचा. M पॉईंटवर ठेवू. M पॉईंटवर काहून, कारण की LM आहे म्हणून M पॉईंटवर ठेवलो. हा असा एक आर्क काढून घेतो मी. तशाच प्रकारे LN पहा, इथं N पॉईंट आहे म्हणून N पॉईंटवर ठेवू आपण. किती आहे, 3.6 सेंटीमीटर. इथं घेतो मी हा 3.6 आणि हा एक असा मेजरमेंट घेऊन इथून मी हा असा N पॉईंटवरून एक आर्क काढतो. हा जो पॉईंट आहे तो आहे मित्रांनो आपला L पॉईंट. आता हा जो L आहे, M ला जॉईन करा. L आहे, N ला जॉईन करा. L हा M ला जॉईन केलो. तशाच प्रकारे N ला जॉईन केलो. आणि जे मेजरमेंट आहे ते लिहून घेऊ. LM किती आहे, 4.4 म्हणजे 4.4 सेंटीमीटर. LN किती आहे, 3.6 सेंटीमीटर. आता बघा मित्रांनो, अजून हा क्वेश्चन आपला संपला नाही आहे. आता याची एक डायग्राम आहे, ते म्हणजे रफ फिगर. रफ फिगर काढणं एकदम इम्पॉर्टंट आहे. इथं आपण हेडिंग देऊ रफ फिगर. आता पहा, थोडासा जागा इकडे काढा किंवा इकडे काढा, तुम्ही चालते. बघा आता रफ फिगर कशी काढायची आपल्याला. सगळ्यात पहिले थोडीशी इथं जागा कमी आहे म्हणून मी इथं काढून घेतो. अशी एक काढू आपण. रफ फिगरमध्ये तुम्हाला स्केलनच काढायला लागेल, फक्त त्याच्या सारखा दिसला पाहिजे. मेजरमेंट आवश्यक नाही इथं. हा आहे आपला A पॉईंट, हा आहे आपला B पॉईंट, हा C. 6 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. तशीच इकडे LMN साठी बी एक रफ फिगर काढून घेऊ. शेप थोडाफार सेम आला पाहिजे, एकदम काही करेक्ट आला पाहिजे असं जरुरी नाही. छोटीशी काढायची, एकदम मोठी नाही. इथं लिहून देऊ आपण नाव LMN. 4.8 सेंटीमीटर, 4.4 सेंटीमीटर, 3.6 सेंटीमीटर. सो बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आपण बघितलं. याच्यानंतर आपण बघूया थर्ड क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 4.1चा. फर्स्ट नंतर थर्ड क्वेश्चन बघायचा एकच रिझन आहे, बिकॉज फर्स्ट आणि थर्ड क्वेश्चन सेम आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये थोडा डिफरंट टाईप ऑफ ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे. बघा आता जसं आपण काढलो फर्स्टवाला, सेम तसाच क्वेश्चन आहे. इथं पण तुम्हाला RST आणि XYZ म्हणजे एकही पॉईंट कॉमन नाही, असे दोन ट्रायंगल आपल्याला काढायचे आहे. बघा आता दोनही ट्रायंगल वेगळे वेगळे येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला रॅशो दिला आहे RS/XYचा. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा रॅशो कसा असते, साईडचा इक्वल, प्रोपोर्शनल. आणि अँगल कसे असतात त्यांचे, कॉन्ग्रुएंट. इथं एक अँगल दिला आहे, म्हणजे हा इथला अँगल आणि XYZचा हा Y अँगल, XYZ वाला Y अँगल हा कॉन्ग्रुएंट राहणार आहे. आता पहा, इथं आपण रॅशो घेऊन घेऊ. RS डिवायडेड बाय काय आपला XY इज इक्वल टू ST, इथला कोणता घेऊ आपण YZ, इज इक्वल टू इथला RT
डिवायडेड बाय एक्स झेड इज इक्वल टू काय लिहू आपण 3/5. बघा आता एक एक साईड आपण काढून घेऊ. आर एस दिले आपल्याला 4.5. इथं बघा आर एस टी ट्रँगलची तुम्हाला आर एस साईड दिली आहे, एस टी साईड दिला ना, अँगल दिला आहे. एक्स वाय झेडचा तुम्हाला काहीच दिला नाही. पहिले एक्स वाय झेडचा तुम्हाला व्हॅल्यूज ते आहे जे साईडचे आणि अँगलचे ते आधी काढावं लागेल. आर एसची पहा इथं पहिला हा रॅशो आणि 3/5 घेऊन घेऊ. म्हणजे आर एस बाय एक्स वाय इज इक्वल टू 3/5. आर एसची व्हॅल्यू किती आहे 4.5. आर एसच्या जागी ठेवू आपण 4.5. बाकी जो आहे सगळा जसा आहे तसा. म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू 3/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4.5चा 5 सोबत, 3चा एक्स वाय सोबत. आता हा जो आहे 3 इकडे जाऊन का होईल डिवाइड. 4.5 इंटू 5/3 इज इक्वल टू एक्स वाय. एक्स वाय जो आहे तो किती येईल आपला हा 15 म्हणजे 1.5. 15 इंटू 5 म्हणजे 7.5 सेंटीमीटर. हे पहिले साईड आली. दुसरी साईड काढू आपण एस टीवाली. एस टी दिली आहे म्हणून एस टीवाली. एस टी बाय वाय झेड इज इक्वल टू का लिहू आपण हा 3/5. एस टी किती आहे 5.7 पुट करून टाकू. वाय झेड आपल्याला काढायचा आहे 3/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 5.7 इंटू 5 इज इक्वल टू 3 इंटू वाय झेड. 3 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड. 5.7 इंटू 5/3 इज इक्वल टू का होईल आपला हा वाय झेड. वाय झेड इज इक्वल टू किती येईल हा 19 वेळा भाग जाते. 19 5चा किती होईल आपला 9.5 सेंटीमीटर. बघा वाय झेड आली ना एक्स वाय आली. आता आपल्याला दिला अँगल. कोणता अँगल दिला आर एस टी. अँगल आर एस टी. दोन ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांचे अँगल जे आहे ते कॉन्ग्रुएंट राहते. इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. पहा आर एस टी तर एक्स वाय झेड देअरफॉर अँगल एक्स वाय झेड इज ऑल्सो इक्वल टू किती 40 डिग्री. आता आपण दोन ट्रँगल काढू. पहिला ट्रँगल काढू आपण आर एस टी, त्यानंतर काढू आपण एक्स वाय झेड. इथं आपण का करू एस टी बेस घेऊ कारण की आपल्याला एस अँगल दिला आहे. एस टी किती काढायचं आपल्याला 5.7. इथं काढून घेतो मी. दिसत तुम्हाला थोडंसं इकडं सरकवून घेतो. पाहता हा 0 हा 5 हा 7. इथं एक 5.7ची अशी आपण सेगमेंट काढून घेऊ. याला नाव देऊन देऊ. कोणतं नाव देणार आहोत आपण याला एस टी. हा एस टी 5.7 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला आर एस टी म्हणजे एस अँगल दिला आहे. किती दिला आहे तो 40 डिग्री. आपण इथं 40 डिग्रीचा एक अँगल काढून घेऊ. इथं बरोबर मेजरमेंट घेऊ आपण प्रोट्रॅक्टरनी. हा 40 डिग्री. इथं आपण हा अँगल काढून घेऊ. हा 40 डिग्रीचा असा एक अँगल निघेल. त्यानंतर आता पहा आता तुम्हाला का दिला आहे आर एस. आर एस किती आहे 4.5. आपण का करू स्केलमधून 4.5चा एक आर्क घेऊ आणि हा एस वरून काढू. आपण एस वरून काढू कारण की इथं आर एस दिला आहे. आर टी दिला असतं तुम्हाला तर आपण टी वरून काढलो असतो, पण आर एस दिला आहे म्हणून आपण एस वरून काढू. हा इथं असं जॉईन करून टाकू. आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे आपला आर पॉईंट. आता या टीला आणि या आरला आपण का करू असं जॉईन करून टाकू. हा जो आहे हा किती दिला आहे 4.5 सेंटीमीटर आणि हा अँगल आपला 40 डिग्री. अशा प्रकारे हा आपला आर एस टी ट्रँगल बनला आहे. सिमिलर वेनं आपल्याला कोणता काढायचा आहे एक्स वाय झेड. इथं आपण हे वाय झेड जे आहे ते बेस घेऊ कारण की इथं एस टी बेस घेतलो होतो. इथं एस टी घेतलं होतं. इथं कोणती घेऊ आपण वाय झेड. पहा आता वाय झेड किती काढू आपण 9.5 सेंटीमीटर. इथून हा 0 हा 9.5. असं एक सरळ इथं आपण सेगमेंट काढू. याचं नाव काय वाय झेड 9.5 सेंटीमीटर. अँगल काढायला लागला तर आपल्याला अँगल किती डिग्रीचा काढू आपण 40 डिग्रीचा. अँगल वाय दिला आहे आपल्याला. पहा एक्स वाय झेड म्हणजे अँगल वाय किती डिग्री आहे 40 डिग्री. हा 40 डिग्रीचा असा एक अँगल काढू आपण वाय वरून. हा असा एक अँगल काढू. सरळ रेष जाऊ द्यायची. हा मेजरमेंट आहे आपला 40 डिग्री. त्यानंतर आता तुम्हाला का दिला आहे एक्स वाय. पहा आता एक्स वाय म्हणजे वाय दिला आहे म्हणजे इथून आपल्याला काढायला लागेल किती 7.5 सेंटीमीटरची. मी का करतो कंपासमध्ये 7.5चा एक मेजरमेंट आर घेऊन घेतो. हा 7.5चा आणि हा काढतो मी या वाय वरून हा असा 7.5. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे आपला एक्स. बघा एक्स वाय किती आला 7.5 सेंटीमीटर. आता हा एक्स आणि हा
झेड याला काय करू आपण असा जॉईन एक्स वाय झेड. आता इथं हा क्वेश्चन जो आहे 4 मार्काला तुम्हाला विचारायचे चान्सेस आहे, पण इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकत नाही. काहून? आपण रफ फिगर विसरलो. रफ फिगर काढायला विसरायचं नाही. ROUGH रफ फिगर. रफ फिगर कशी काढायची आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. सगळ्यात पहिले काय करायचं, एक अशी सेगमेंट काढून टाकायची. तसंच इथं पण काढा, हा थोडासा मोठा काढा इथं, आणि हा अशा टाईपचा आहे. शेप सेम आला तर आपलं काम जमून जाते, नाही आला तर आपलं काम बिघडते. रफ फिगरमध्ये बी आपली शेप जो आहे तो कसा आला पाहिजे, सेम आला पाहिजे. आता याला नाव देऊन देऊ, RST XYZ. कोणता कितीचा आहे तोही लिहून घ्या. 5.7 सेंटीमीटर, 9.5 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर, 40 डिग्री, हाय 40 डिग्री, 4.5 सेंटीमीटर. सो हा होता आपला फर्स्ट आणि थर्ड क्वेश्चन, जो होता 2 वेगळे ट्रायंगल बनते ज्याच्यामध्ये एकही पॉईंट कॉमन नाही आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही गडबड का करता, पॉईंट कॉमन नसले तरी पण तुम्ही एकामध्ये एक जे ट्रायंगल आहे नेक्स्ट वाला टाईप आहे तसंच बनवून ठेवता, पण तसा करायचा नाही आहे. पॉईंट कॉमन नसले तर पहिले याला सॉल्व करायचं आहे. एक ट्रायंगलचे सगळे तुम्हाला डायमेन्शन दिले राहते, दुसऱ्या ट्रायंगलचे डायमेन्शन तुम्हाला काढावं लागते ना, त्याच्यानंतर 2 वेगळे ट्रायंगल काढावं लागते. हा होता आपला फर्स्ट थर्ड क्वेश्चन. मित्रांनो, याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.1चा सेकंड क्वेश्चन पाहू. सेकंड क्वेश्चन आता हा या प्रॅक्टिस सेटचा दुसऱ्या टाईपमध्ये येते. हा टाईप तुम्ही बघू शकता. इथं ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LTR. इथं R आणि R पॉईंट जो आहे तो कसा आहे, कॉमन पॉईंट आहे. एक कॉमन पॉईंट आहे, त्याच्यामुळे आपला एकामध्ये एक ट्रायंगल येईल. आता तुम्हाला रॅशो दिला आहे, रॅशोमध्ये पाहू शकता PQ/LT इज इक्वल टू 3/4 आहे. म्हणजे PQले 3 पकडलो आपण आणि LTले समजा का 4 पकडलो, तर LT मोठा आहे, 4 मोठा आहे, 3 लहान आहे. म्हणजे LTR ट्रायंगल आहे तो मोठा बनणार आहे. म्हणजे आपला LTR ट्रायंगल जो आहे या PQRच्या बाहेर बनणार आहे. पहा मग आता अजून तुम्हाला PQR ट्रायंगलचे डायमेन्शन दिले आहे, PQ, QR आणि PR. ते पहिले आपण काढून घेऊ. आता पहा PQR मध्ये QR तुम्हाला दिलं आहे. आता कॉमन पॉईंट कोणता आहे पहा, R पॉईंट कॉमन आहे. जो पॉईंट कॉमन राहते तो पॉईंट आपला इथं आला पाहिजे आणि इथून असे आपले ट्रायंगल बनले पाहिजे. आता QR तुम्हाला दिला आहे किती, 5.4 सेंटीमीटर. मी एक काम करतो, येथून असं 5.4 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढून घेतो. हा 0, हा 5, हा 5.4 सेंटीमीटर. आता याला नावं जेव्हा देऊ, इथं आपला R पॉईंट आला पाहिजे आणि इथं देऊ आपण Q. हा QR असा काढलो आपण 5.4 सेंटीमीटर. हा असाच काऊन काढलो, बिकॉज आपला हा जो ट्रायंगल आहे हा R पॉईंट कॉमन आहे इथं, म्हणून आपण असा काढलो. त्याच्यानंतर आता तुम्हाला PQ दिला आहे. PQ किती आहे, 4.2. काढून टाकू आपण 4.2चा एक, हा 4.2, हा PQ आहे. असा एक आपण आर्क मारून देऊ. त्यानंतर तुम्हाला काय दिला आहे, PR किती आहे, 4.8. आपण इथं 4.8 असा मोजून घेऊ, 4.8. आता इथून R वरून आपण असा एक आर्क मारून टाकू. आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे आपला P पॉईंट. आता इथून या PRला जॉईन करून टाकू. जॉईन करताना लक्षात ठेवा याला असा एक्सटेंड करायचा आहे. काऊन, बिकॉज LTR जो आहे या PQRच्या बाहेर बनणार आहे ट्रायंगल. तसाच मी आता एक काम करतो, या QRले बी थोडासा एक्सटेंड करून टाकतो. तसाच प्रकारे आपण काय करून आता या PQले बी जॉईन करून टाकून. हा P आणि हा Q याला बी आपण काय केलो, जॉईन करून टाकलो. याचे मेजरमेंट आपण लिहून घेऊ, नंतर लिहून घेऊ, पहिले आपण काढून टाकून. आता पहा, तुम्हाला आता काय करायचं आहे, आपल्या मतानं कोणता पण एक अँगल घ्यायचा आणि इथून तुम्हाला अशी या रेषेला एक्सटेंड करायची आहे. बघा आता असा काय अँगल काय ठरलेला नाही, कोणताही आपण घेऊ शकतो. असा एक अँगल घेतलो. त्याच्यानंतर डिवायडरमध्ये कोणताही एक आर्क घेऊ आपण, एक सारखा आर्क घेऊ आणि इथं आपण याच्यावर 4 सारखे डिस्टन्सवर पॉईंट मारू. 4च काऊन मारू, कारण की इथं PQ/LT 3/4 आहे. 3 आणि 4 पैकी मोठा कोणता आहे, तर 4, म्हणून आपण इथं 4 मारलो. समजा का 5/4 असतात तर किती मारलो असतो, 5. 7/9 असतात तर मग किती मारलो असतो, 9. जो मोठा आहे तेवढे आर्क इथं मारायचे आहे. पहा इथं आता एक कॉमन असा घेतला मी आणि एवढेच बरोबर इथून मारत आहो. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. याला मी नाव देऊन देतो. हा जो पॉईंट आहे हा आहे आपला R1, R2,
R3 आणि हा R4. आता पहा PQR, PQ किती आहे आपला 3. मग आपण या Q वरून आपण 3 ला जॉईन करून टाकू. कारण की PQ जो आहे तो 3 आहे. हा पण R3 आणि Q पॉईंटला आपण जॉईन करून टाकू. 4 ले काऊन जॉईन नाही केलो, समजा PQ 4 असता, हा छोटा ट्रायंगल आहे आपला आणि छोटामध्ये काय 3, म्हणून आपण 3 वाल्या पॉईंटला जॉईन केलो. आता याला पॅरलल लाईन आपल्याला या 4 वरून अशी काढायची आहे. बघा आता ते कशी काढू. इथं पण आपल्याच मतानं या डिवायडरमध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. R3 वरून एक मेजरमेंट घेऊन आपण असा एक डिस्टन्स घेतलो. सेम आपण कुठून घेऊन या R4 वरून असा डिस्टन्स. ओके, का केलो मी, आपल्या मताने एक डिस्टन्स घेतलो R3 वरून, असं आपण एक आर्क मारलो. या ग्रीनवाल्या लाईनला आणि या रेडवाल्या लाईनला असा इंटरसेक्ट होत आहे. तशाच प्रकारे R4 वरून आपण घेतलो आणि या ग्रीनवाल्या लाईनला इकडं असापर्यंत काढलो. आता हा जो ग्रीनवाल्या लाईनला जिथे इंटरसेक्ट झाला आहे ना, रेडवाल्याला जिथे इंटरसेक्ट झाला आहे, हा आर्क, यांचा डिस्टन्स घ्यायचा आहे. पहा आता इथून हा बरोबर डिस्टन्स तुम्हाला घ्यायचा आहे. हा पहा असा पाहू शकता तुम्ही. हा एवढा डिस्टन्स घेतलो आपण, दिसताय हा एवढा डिस्टन्स आपण घेतला. हा डिस्टन्स तुम्हाला आता या ग्रीनवाल्या लाईनला दुसरा R4 वरून जो आर्क आला होता तिथं, हा पहा इथं आपण जो आपण ठेवलो डिवायडरचा टोक आणि इथून आपण काय करतो, याला अशी एक लाईन काढलो. आता तुम्हाला या पॉईंटमधून या पॉईंटमधून जाणारी एक सेगमेंट काढायची आहे. इथून आपण अशी एक सेगमेंट काढून टाकू. हे अशी एक सेगमेंट काढलो. बघा हे दोन लाईन जे आहे हे पॅरलल आली पाहिजे, एक्झॅक्ट पॅरलल आली पाहिजे. पॅरलल जर नाही आली तर आपला आन्सर रॉंग होऊ शकते. इथं जे स्टेप केलं सेम आपल्याला इकडं करायचं आहे. हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट कोणता आहे तुम्हाला सांगतो मी. आता पहा आपल्या मताने इथं मी डिस्टन्स घेतो, आपल्या मताने डिस्टन्स घेतलो. इथं का करतो मी, आता एक असा एक आर्क मारतो. सेम आर्क या पॉईंटवरून मारून आपण अशा प्रकारे, ठीक आहे. पहा Q पॉईंटवरून एक आपल्या मताने डिस्टन्स घेतलो, सेम आपण इथून मारलो. आता हा जिथं इथून हा इथपर्यंत जेवढा आहे हा मेजरमेंट घेतलो. पहा आता हा एवढा मेजरमेंट आपण मोजून घेतलो. सेम आपण इथून आता Q पॉईंटवरून नाही घेतो बरं, इथून कुठून घेतो मी, हा आर्क जिथून आलाय तिथून घेतो. या पॉईंटवरून असा एक आर्क मारायचा आहे. आता सेम वे ना आपल्याला याले ना याले जॉईन करायचं आहे. पहा मग आता जॉईन करून टाकतो आपण. असा मी जॉईन करतो. आता पहा हे दोन लाईन कसे आले, हे दोन लाईन पॅरलल, हे दोन लाईन कसे आले पॅरलल. तुम्हाला इथं समजून जाते हा जर पॅरलल लाईन आपली आली नाही तर आपला आन्सर रॉंग होता आहे. आता वेळ आहे आपली नावं द्यायची ट्रायंगलले. आता पहा हा कोणता आहे, PQ. हा कोणता आहे आपला PQ. हा आपला R आहे. त्यानंतर आता PQR LTR, हा QR आहे. तर हा कोणता पहा, इथं QR समजा घेतलो आपण, इथं कोणता घेऊ आपण, TR. R तर आहेच, तर मग हा पॉईंट कोणता राहील आपला T. हा जर T पॉईंट आहे तर हा पॉईंट कोणता राहील आपला L. पहा मग आता PQR LTR अशा प्रकारचा आपला हा क्वेश्चन बनते. इथं आपला क्वेश्चन संपला नाही अजून. इथं का करावं लागेल, आता डायमेन्शन लिहायला एक बाकी आहे आपला. PRचा डायमेन्शन किती आहे, 4.8 सेंटीमीटर. PQचा किती आहे, 4.2 सेंटीमीटर. एक रफ फिगर राहिली आहे. रफ फिगर कशी काढायची, अशाच टाईपची एक डायग्राम इथं काढून टाकून आपण. हा असा रफ फिगरमध्ये डायमेन्शन येणं जरुरी नाही, फक्त तुमचा शेप सारखा आला पाहिजे. इथं एक असा काढू, इथं एक काढू आपण. याला नावं देऊन देऊ. कोणता आहे, हा R, हा Q, हा T, हा P, हा L. अशा प्रकारचा आपला ट्रायंगल बनला. इथं नाव देऊन देऊ आपण. हा कोणता आहे, रफ फिगर. असा जेव्हा काढाल तेव्हा तुम्हाला 4 मार्क परफेक्ट भेटेल. आता पहा या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे, तो आहे 4th वाला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन आहे 4th वाला. इथं पण पहा AMT सिमिलर टू ट्रायंगल AH. इथं बघा तुम्ही A पॉईंट जो आहे या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन पॉईंट आहे. कॉमन पॉईंट वाली डायग्राम वेगळी बनते आणि डिफरंट पॉईंट असेल तर ते वेगळी बनते. इथं पहा आता तुम्हाला काय म्हटलं आहे, AMT सिमिलर आहे. AM/AH चा रेशो दिला आहे 7/5. AM म्हणजे काय तुमचा 7 आणि AH म्हणजे काय 5. मोठा ट्रायंगल कोणता असेल सांगा बरं. AM 7 आहे म्हणजे AM कोणाचा आहे, AMTचा. तर AMT जो ट्रायंगल आहे तो कसा ट्रायंगल राहील आपला, मोठा. आणि AH जो ट्रायंगल राहील तो कसा राहील आपला, छोटा. आता AMTचे AM साईड दिली आहे तुम्हाला, TAM अँगल दिला आहे म्हणजे A अँगल दिला आहे आणि AT साईड दिली आहे. आता पहा आपण काय करू, AM साईडला आपण बेस पकडून घेऊ. एक AM साईड काढू, किती आहे 6.3 म्हणजे AM इथं ठेवू आपण. हा पॉईंट
हा आहे आपलं 6.3 म्हणजे 6.3ची अशी एक आपण सेगमेंट काढून घेऊ. याला नाव का देऊ आपण, इकडं कोणता देऊ सांगा बरं, ए. काऊन ए, कारण की ए पॉईंट कसा आहे कॉमन आहे. इथं देऊ आपण एम 6.3 सेंटीमीटर. अँगल TAM म्हणजे ए अँगल दिलाय, किती डिग्री आहे 50 डिग्री. मग आपण काय करू, कंपासचा यूज करून 50 डिग्रीचा एक अँगल काढून घेऊन हा असा इथं ठेवून बरोबर हा 50 डिग्री असा एक अँगल काढून घेऊन आपण याच्यानं असं जोडून टाकून हा एक्सटेंड करून. काऊन, कारण की आपला ट्रायंगल जो आहे तो कसा येणार आहे, अंदर ट्रायंगल येणार आहे. पाहता ए याची जो येणार आहे तो आतमध्ये ट्रायंगल येणार आहे. पाहून घ्या. आता हा थोडासा बढिया क्वेश्चन आहे, तो वेगळा क्वेश्चन आहे, हा वेगळा क्वेश्चन आहे. आता पहा, तुम्हाला अजून का दिला, AM ला काढलो आपण. आता दिला AT किती आहे 5.6. एक काम करू आपण 5.6चा इथं थोडंसं मेजरमेंट घेऊन टाकू. हा बनला आपला 5.6. आता हा कुठून घ्याल, M वरून नाही घ्याल, MT नाही दिलाय, AT दिलाय. A आणि इकडं निघेल आपला T. तर मग हा जो पॉईंट राहील हा पॉईंट कोणता आहे आपला T पॉईंट. आता हा जो आहे M आणि हा जो आहे T याला आपल्याला असं जॉईन करायचं आहे. ठीक आहे, हा बनला आपला AMT ट्रायंगल. हा किती डिग्रीचा अँगल आहे 50 डिग्रीचा. आता पहा, आपल्या मताने इथून का करू आपण एक अशी सरळ सेगमेंट काढू. ठीक आहे, याचा अँगल वगैरे काय घ्यायचं ना. त्यानंतर आपल्या मतानं डिवायडरमध्ये आपण मेजरमेंट घेऊ. आता याला किती पार्टमध्ये डिवाइड करू सांगा बरं आपण, 7. काऊन 7, कारण की जो मोठा आहे दोघांमधून तेवढ्या पार्टमध्ये डिवाइड करायचा. आता 7 पार्टमध्ये, मगाशी 3/4 होता तर 4 पॉईंटमध्ये केलो आपण. आता किती करायचं 7. हा 1 2 3 4 5 6 आणि हा 7 बरोबर आलाय. 7 पार्टमध्ये आपण डिवाइड केलो. आता याला नाव देऊन देऊ. हा आहे आपला A1 A2 A3 A4 A5 A6 A7. हा किती मेजरमेंट घ्यायचा याच्यासोबत बी काही बंधन नाही. हा किती अँगल घ्यायचा याचा बी काही तुम्हाला रिस्ट्रिक्शन नाही आहे. आता तुम्ही काय कराल, पॅरलल इथून आपण आता पहा कोणता ट्रायंगल मोठा आहे, AMTच मोठा आहे, तर हा M आणि 7 ला जॉईन करायचा. काऊन, कारण की मोठा ट्रायंगल आहे, मोठ्याचा काय 7. आपण याला जॉईन करून टाकू. हा असा आणि हा असा, याला आपण जॉईन केलो. आता इथून पॅरलल लाईन तुम्हाला 5th पॉईंट पासून काढायची आहे. काऊन, कारण की AH किती दिलाय पहा तुम्हाला 5. AM 7 होता म्हणून 7 A7 ने M पॉईंट जॉईन केलो. AH किती आहे 5 म्हणून 5th पॉईंट वरून याले पॅरलल लाईन इथून काढायची आहे. आता पॅरलल लाईन कसा काढायचा, आपल्या मताने मेजरमेंट घ्यायचं. इथं या 7th वाल्या पॉईंट वरून असा एक आर्क काढलो. सेम आर्क आपल्याला 5th पॉईंट वरून काढायचा आहे अशा प्रकारचा. आता का करून आपण हा इथून हा एवढा डिस्टन्स आपण मेजरमेंट घेऊन घेऊ. पहा आता बरोबर मेजर घ्यायचा हा. ठीक आहे, हा एवढा डिस्टन्स मेजर केलो. सेम आपल्याला हा इथून असा आर्क मारायचा आहे. आता हा जो पॉईंट बनला आहे आपला हा वाला आणि 5 पॉईंट याला आपल्याला जॉईन करायचा आहे. पहा मग आता 5th पॉईंट आणि याला अशा प्रकारे आपल्याला हा असा जॉईन करायचा आहे. आता हे वाली लाईन रेड वाली आणि हे जे ग्रीन हे आपल्याला पॅरलल लाईन आली पाहिजे. बरोबर पॅरलल लाईन दिसत आहे म्हणजे आपला आन्सर जो आहे तो बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा आता तुम्हाला काय काढायचं आहे, याला या ग्रीन वाल्या लाईनला पॅरलल इथून एक अशी लाईन काढायची आहे. सेम प्रोसेस करून आपण का करून आपल्या मताने एक आर्क घेऊन M पॉईंटवर ठेवून असा एक आर्क काढून सेम आर्क आपण या पॉईंटवर ठेवून इथून एक असा आर्क काढून. आता हा इथून तर इथपर्यंत डिस्टन्स आपण हा असा मोजून घेऊन पहा. आता हा एवढा डिस्टन्स मोजायचा, बरोबर डिस्टन्स मोजायचा. हा पॉईंट जो आहे इथं ठेवलो आपण आणि हा याला असा जॉईन करायचा. त्याच्यानंतर काय करायचं, आता हा वाला जो पॉईंट आहे ना हा वाला जो पॉईंट आहे याला काय करायचं जॉईन करून टाकायचं. हा बरोबर अशी त्यातून गेली पाहिजे. आता हे दोन लाईन बी पॅरलल आले पाहिजे, एक्झॅक्टली पॅरलल आले आहे आपले. म्हणजे आपला पहा तुम्हाला असंच दिसून येते, हा पॅरलल आहे, हा असा पॅरलल आहे, हा असा वेगळा दिसत असेल पण याला समजा इथपर्यंत नेऊन तर बरोबर हा पॅरलल तुम्हाला डिस्टन्स दिसेल. अशा प्रकारचा आता हा दुसरा ट्रायंगल झाला आपला. याला नाव देऊन द्या. हा AM वे तर हा कोणता राहील सांगा बरं, हा H राहील. हा H आहे तर हा कोणता राहील आपला E पॉईंट. हा AMT AHE. तुम्हाला मेजरमेंट द्यायचे तर देऊ शकतो आपण. AT किती आहे पहा बरं, दिला होता 5.6 तर हा आहे आपला 5.6 सेंटीमीटर AT. अशा प्रकारचा आपला हा सेकंड क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला फुल मार्क भेटत नाही, इथं तुम्हाला 3च मार्क भेटेल. काऊन, एक गोष्ट इम्पॉर्टंट राहिली आहे ते म्हणजे आपली रफ फिगर.
आता रफ फिगर कशी काढायची, एक अशी आपल्या मतानं अशी लाईन काढून टाका. इथं तुम्हाला काही बंधन नाही आहे का तुम्ही किती सेंटीमीटरची काढता, किती का काढता. डायरेक्ट असं तुम्हाला ट्रायंगल एक काढायचा आहे. नाव देऊन देऊ AHME आणि हा T. आता तुमचा क्वेश्चन पूर्ण झाला आहे. हा जो चॅप्टर आहे एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्याच्यामुळे हा तुम्ही बिलकुल स्किप नको करा. आउट ऑफ घेण्याला एक चॅप्टर आहे. या प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये तुम्हाला टोटल 3 टाईपचे क्वेश्चन पाहायला मिळेल. पहिला क्वेश्चन आहे टँजंट विदाउट युजिंग सेंटर, दुसरा आहे विथ युजिंग सेंटर आणि तिसरा आहे ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉईंट आउटसाइड द सर्कल. आता पहा, सगळ्यात पहिले आपण हा जो आहे विथ युजिंग सेंटर म्हणजे सेंटरचा यूज करून आपल्याला डायग्राम काढायची आहे, ते आपण डायग्राम काढू. इथं आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट पॉईंट M ऑन इट. पहिला आणि दुसरा जो क्वेश्चन आहे हा विथ युजिंग सेंटरवाला आहे. नंतरचे कसे क्वेश्चन आहे ते पाहू. पहा, आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3.2 सेंटीमीटरचा एक का काढायचा, सर्कल काढायचा आहे. आपण का करू, एक सर्कल इथं पहा, मी ऑलरेडी सर्कल काढलो. हा तुम्ही बघू शकता 3.2चा हा सर्कल आहे. पहा आता हा 3.2चा बरोबर एक्झॅक्टली मी एक सर्कल काढलो अशा प्रकारे. याचा सेंटरचा यूज करायचा आहे. सेंटरचं नाव का दिलं आहे पहा बरं तुम्हाला, कुठे गेला सेंटरचं नाव P. याला नाव देऊन देऊ आपण P. आता पहा मित्रांनो, या P पासून आपल्याला काय काढायची आहे, कशी सरळ रेष काढायची आहे. कोणत्या साईडला काढायची आहे, इकडे काढायची आहे, वर काढायची आहे, खाली काढायची आहे, राईट साईडला काढायची आहे, त्याचा काही लेणं देणं नाही. फक्त एक सरळ सरळ रेष काढायची आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे मित्रांनो हा, पहिला आणि दुसरा क्वेश्चन. आता तुम्हाला काय करायचं, आपल्या मताने एक आर्क घ्यायचा आहे. ठीक आहे, हा आर्कचा जो टोक आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे सर्कलवर. इथं आता या साईडला इकडच्या साईडला एक असा आर्क मारायचा आणि इकडच्या साईडला एक आर्क मारायचा. ठीक आहे, आता पहा हा जो आर्क बनला आहे हा एवढा पार्ट आहे, याचा तुम्हाला काढायचा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. कसा काढतो आपण, याचा मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा, अर्ध्यापेक्षा जास्त. एक आर्क वर मारायचा, एक आर्क खाली मारायचा. आता हा जो आहे डिवायडर या साईडला घ्यायचा, एक आर्क इकडं मारा, एक आर्क इकडं मारा. त्याच्यानंतर आता काय करायचा, हा जो पॉईंट आहे ना, हा जो पॉईंट आहे इथून अशी जाणारी एक सरळ अशी लाईन काढायची. हीच आहे आपली टँजंट टू द सर्कल. आणि या पॉईंटला नाव देऊन द्यायचं M पॉईंट. हिला देऊन देऊ शकतो आपण L लाईन आणि हे आहे आपली समजा सपोज Q लाईन. आणि अशा प्रकारचा हा आपला सर्कल आहे आणि हे आपली टँजंट आहे. आणि हा कोणता आहे, विथ युजिंग सेंटर. एकदम इझी क्वेश्चन आहे. आता पहा, इथं पण तुम्हाला एक रफ फिगर काढून टाकायची छोटीशी. रफ फिगर प्रत्येकच क्वेश्चनमध्ये काढायचं. कधी कधी रफ फिगरसाठी मार्क कटते. आता एक आपल्या मतानं सर्कल काढून टाका असा. त्यानंतर या सेंटरपासून अशी एक रेष काढा आणि इथून एक अशी टँजंट काढून टाका. याला नाव देऊन द्या P, याला नाव द्या M आणि इथं हेडिंग टाकून द्या रफ फिगर. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. यानंतर पाहू आता आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बी एक्झॅक्ट फर्स्ट क्वेश्चन सारखा सिमिलर आहे. फक्त तुम्हाला तिथं रेडियस वेगळी होती, इथं रेडियस आहे तुमची 2.7 सेंटीमीटर. मग का कराल तुम्ही, स्केलमध्ये एक 2.7 सेंटीमीटरचा हा 2.5 आणि हा 2.7. 2.7चा एक रेडियस घ्यायचा आणि इथं का कराल तुम्ही एक असा सर्कल काढून टाकायचा. इथं सर्कलच्या सेंटरला काही नाव नाही देवलं आहे, म्हणजे आपण आपल्या मताने देऊन देऊ. मी इथं D नाव देतो माझ्या नावाचा, तुम्हाला तुमच्या नावाचा आवडला तर तो देऊ शकता. इथून एक अशी सरळ रेष काढून टाकू. हा पॉईंट जो आहे इथून आपल्याला टँजंट काढायची आहे. का करू आपण, आपल्या मताने एक डिस्टन्स घ्यायचा, इथं ठेवायचा या सर्कलवर, एक इकडं मारू आपण, त्यानंतर एक जो आहे या साईडला मारू. त्यानंतर हा एवढा जो डिस्टन्स आहे याचा काढायचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर. कसा काढतो आपण, हा जो आहे डिवायडर इथं ठेवू, मोर दॅन हाफ डिस्टन्स, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतलो. पहा हा अर्धा आहे, बरोबर आहे. आता अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे किती घेऊ शकतो आपण, एक इकडं आर्क मारतो, एक इकडं मारतो, एक वर एक खाली. आता का करू आपण, हा जो आहे इथं ठेवू, एक इकडं आर्क मारू, एक इकडं आर्क मारून. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन पॉईंट आहे या जॉईन करायचं. आता हे पॉईंट जॉईन करताना बरोबर इथून गेला पाहिजे, नाही तर बाहेरून अंदरून नाही चालत. टँजंट जी आहे ते एका पॉईंटमध्ये टच केली पाहिजे आपल्या सर्कलला. अशा प्रकारे आपल्याला हा काढायचा आहे. याला नाव देऊन देऊ, कोणता देऊ आपण, इथं D दिलं तर इथं E देऊ, हा लाईन L, हा देऊ P. हा झाला आपला टँजंट टू द सर्कल विथ युजिंग सेंटर. इथं पण एक रफ फिगर काढून टाकून
इथं आपण असा एक ट्रायंगल काढून टाकू, सर्कल काढून टाकू. त्यानंतर हे अशी रेडियस काढू त्याची, विथ युजिंग सेंटर आहे म्हणून. त्यानंतर आपण काय करून इथून एक अशी टँजंट काढून टाकू. याला नाव देऊन द्या डी, हा ई, आणि टँजंटला नाव द्या एल. अशा प्रकारचे आपले हे पहिले 2 क्वेश्चन होते. आता दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन आहे विदाऊट युजिंग सेंटर. हा कोणता होता? पहिले 2 क्वेश्चन विथ युजिंग सेंटर. याच्यामध्ये टोटल 3 टाईपचे क्वेश्चन आहे, विथ युजिंग सेंटर, विदाऊट युजिंग सेंटर, आणि टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट आउटसाइड द सर्कल. म्हणजे सर्कलच्या बाहेर पॉईंट आहे, इथून असे 2 टँजंट तुम्हाला काढायचे राहते. ते क्वेश्चन आता बघू आपण समोर. सो बघा आता यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूया प्रॅक्टिस सेटचा. पहिले जे 2 क्वेश्चन होते ते विथ युजिंग सेंटरवाले होते. आता आपले जे 3 क्वेश्चन आहे म्हणजे 3, 4 आणि 5th वाला तो विदाऊट युजिंग सेंटरवाला आहे. बघा आता, ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. आपण एक काम करू, सगळ्यात पहिले 3.6 सेंटीमीटरचा एक सर्कल काढून टाकू. 3.6 आपण स्केलमध्ये असा कंपासमध्ये घेऊन टाकायचा, एक सर्कल काढून टाकायचा. हा असा एक सर्कल काढू. पहा आता हा झाला 3 पॉईंट. इथं आता अशी लाईन वगैरे काढायची नाही, सेंटरला नाव नाही द्यायचं, काही नाही, बिकॉज हा विदाऊट युजिंग सेंटर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय म्हटलं, ड्रॉ टँजंट. का करायची आपल्याला? इथं टँजंट काढायची आहे ॲट एनी पॉईंट, कोणत्याही पॉईंटवर काढायची आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा. बघा आता इथं तुम्ही कोणत्याही सर्कलवर एक पॉईंट घेऊ शकता. त्या पॉईंटला आपल्या मधून कोणताही नाव देऊन द्या. इथं सपोज मी इथं एक पॉईंट घेतो, या पॉईंटला नाव देतो मी एम पॉईंट. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, या एम पॉईंटवरून इकडे 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 कोणाकडे एक कॉर्ड काढायची आहे. आता मी अशी हॉरिझॉन्टलवाली कॉर्ड काढतो, थोडीशी बरी वाटते पाहायला. याला नाव देतो मी एन. आता तुम्हाला या सर्कलवर आपल्या मताने एक कोणताही पॉईंट घ्यायचा आहे, कुठेही घेऊ शकता. इथं 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 मी असं वर घेतो, काहून? पाहायला थोडंसं बरं वाटते. आता इथं आपण हा या पॉईंटला असं जॉईन करू, या पॉईंटला असं जॉईन करू. या पॉईंटला मी काहीतरी नाव देतो, ए पॉईंट देतो, काहून? पाहायला थोडंसं बरं वाटते. आता तुम्हाला काय करायचं, या एम पॉईंटवरून एक टँजंट काढायची आहे. आपल्या मताने एक डिस्टन्स घ्यायचा, एवढा घ्यायचा डिस्टन्स, काहून? पाहायला थोडंसं बरं वाटते. आता पहा, इथून तुम्हाला हा असा एक आर्क काढायचा आहे. सेम आर्क, याला चेंज नाही करायचा, याला बदलवल्या तर तुम्ही गेल्या. इथं तुम्हाला हा ए पॉईंटवर ठेवायचा आहे ना, सेम आर्क तुम्हाला हा असा मारायचा आहे. ठीक आहे. हा इकडून एक असा आर्क मारलो, इकडून एक असा आर्क मारलो. आता हा डिस्टन्स पहा, हा तुम्हाला मेजर करायचा. हा डिस्टन्स एवढा दिसताय, हा एवढा डिस्टन्स हा मेजर करायचा. सेम डिस्टन्स आपल्याला काय करायचा आहे, हा जो दिसताय आर्क, या ग्रीन लाईनला जिथं इंटरसेक्ट झाला आहे तिथून, या सर्कलवरून नाही बरं, येथून तुम्हाला हा असा आर्क मारायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय कराल तुम्ही, हा जो पॉईंट आहे आणि हा एम पॉईंट आहे, इथून जाणारी एक अशी टँजंट काढून टाकायची. याला नाव देऊन द्यायचं काहीतरी एल, काहून? पाल थोडीशी बरी वाटते. इथं आता हे जे टँजंट आहे, हेच आपली टँजंट आहे विदाऊट युजिंग सेंटर. आणि हा एकदम इझीवाला क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन. याची बी एक रफ डायग्राम काढून टाकायची. एक का कराल, एक सर्कल काढून टाकायचा छोटासा. त्यानंतर इथं एक पॉईंट द्यायचा, इथून असा एक टँजंट काढून टाकायची. याला बी असं करून टाका वाटलं तर तुम्हाला. फक्त इथं आर्क वगैरे दाखवा नको. हा नाव देऊन द्या, याला एम नाव, याला एल द्या, ए आणि एन याला खाली देऊन द्या. रफ फिगर. हा झाला आपला कोणता क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. आता याच्यानंतर आपला आहे फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे पहा, ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3.3 सेंटीमीटर. एक काम करून आपण स्केलमध्ये का करून 3.3चा एक मेजरमेंट घेऊन टाकून, हा 3.5 हा 3.3 असा मेजरमेंट घेतलो. आणि एक का करायचं, इथं सर्कल आपल्याला काढून टाकायचा. हा असा एक सर्कल काढून टाकलो. ठीक आहे. हा सर्कल काढल्यावर आता तुम्हाला काय करायचं आहे पहा, तुम्हाला लेंथ घ्यायची आहे, कॉर्ड काढायची आहे पी क्यू. किती लेंथची आहे, 6.6 सेंटीमीटर. आता पहा, रेडियस दिली आहे आपल्याला 3.3 सेंटीमीटर आणि कॉर्ड दिली आहे आपल्याला 6.6 सेंटीमीटर. 3.3च्या डबल 6.6 नाही करे. आता डबल आहे, रेडियसच्या डबल का राहते आपली, डायमीटर. बरोबर आहे. आता डायमीटर राहते, मग आपली जे हे कॉर्ड राहणार आहे, हे इथून कुठूनही नाही घ्यायची, नाही तर मला पाहायला थोडीशी बरी वाटते तर कुठूनही काढून टाकतो. तर तसा करायचा नाही आपल्याला. काय करायचं आहे, आता हा जो सेंटर आहे,
इथून आपल्याला अशी सरळ एक जाणारी सेंटरमधून जाणारी, आता हॉरिझॉन्टलच राहील अशी काही गरजेची नाही, वर्टिकल आडवी तेडवी जशी तुम्हाला वाटते तशी काढू शकता, पण हॉरिझॉन्टल काढायची काहून पाहायला थोडीशी बरी वाटते. आता तुम्हाला काय करायचं आहे, या दोन याच्यातून तुम्हाला एक टँजंट काढायची आहे. आता हे जेव्हा टँजंट काढतो आपण, या टँजंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, विथ युजिंग सेंटर विदाउट युजिंग सेंटर काहीच दिला नाही आहे. तर तुम्ही एक काम करायचं, जे सोपी वाटते ते करायची. सोपी कोणती वाटते रे आपल्याला, विथ युजिंग सेंटर. मग का करायचं रे आपण, इथं थोडीशी आली अशी एक्सटेंड करून टाकायची, असा चांगला लंबा करून टाकायचा, खिचायचा. आता हा जो सर्कलचा सेंटर काही दिला नाही तर देऊन द्यायचा. का द्यायचा, ए काहून पाल थोडीशी बरी वाटते. हा पॉईंटला जाऊ द्यायचा कोणता, पी, आणि याला देऊन द्या क्यू. आता आपल्या मताने एक आर्क घ्यायचा, इथं पी पॉईंटवरून इकडे एक मारायचा, इकडे एक मारायचा. तसाच या क्यू पॉईंटवरून इकडे एक मारायचा, इकडे एक मारायचा. आता याचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, याचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. कसा काढायचा, पी पॉईंटवर ठेवून आपण अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स मोर दॅन हाफ, एक वरती एक खालती. तसाच या पॉईंटवरून एक इकडं वरतीने एक खालती. पी पॉईंटवरून आपल्याला काय काढायचे, टँजंट. आता काय कराल, हे दोन पॉईंट जॉईन करायचे. कुठून गेली पाहिजे, ते पी पॉईंटमधून गेली पाहिजे. अशा प्रकारचे आपण काढलो. याला नाव देऊन देऊ आपण या टँजंटले एल. पा पी पॉईंटमधून गेली. तसेच आपल्याला कुठं आता क्यूमधून गेली पाहिजे. तोच सेम अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, एक वर मारायचा एक खाली मारायचा. इकडच्या साईडनं घ्यायचा, एक वर मारायचा एक खाली मारायचा. तशाच प्रकारे हे दोन पॉईंटले आपल्याला जॉईन करायचं आहे. हे जेला आहे याला नाव देऊन द्यायचं एम. हा पी आणि क्यू मधून का गेली, टँजंट गेली आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत फिफ्थवाला क्वेश्चन. फिफ्थवाल्या क्वेश्चनमध्ये काय म्हणते पहा बरं रे. फिफ्थवाल्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिले ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. आपण एक कंपास डिवायडरमध्ये का करून 3.4 सेंटीमीटरचा एक सर्कल काढून टाकून, हा 3.4 सेंटीमीटर. इथं एक आपण असा एक सर्कल काढून टाकून. आता हा जो आहे इथं तुम्हाला विदाउट युजिंग सेंटर काढायचा आहे, ठीक आहे ना. क्वेश्चनमध्ये कॉर्ड दिली आहे म्हणजे तुम्हाला आता विदाउट युजिंग सेंटर काढायची आहे. आता पहा हा कसा काढाल. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, ड्रॉ कॉर्ड एम एन. एक एम एन कॉर्ड काढायची, तिची लेंथ दिली आहे 5.7 सेंटीमीटर. एक कुठेतरी या सर्कलवर पॉईंट घेऊन घ्या, एम पॉईंट. कुठं घेता, येतं घेता, कुठेही घेऊ शकता आपल्या मतानं. इथं एक एम पॉईंट घेतलं. आता कोणताही इथं जोडायचा नाही पहिल्या क्वेश्चन सारखे, नाही तर पाहायला चांगला वाटते म्हणून इथं जोडून टाकाल, तसा करायचा नाही आहे. इथं काय करायचं, तुम्हाला 5.7 मेजरमेंटचा एक आर्क घ्यायचा आहे. हा 5.7चा एक कॉर्ड घेतलो आपण, ठीक आहे. आता हा 5.7 तुम्हाला काय करायचा आहे, इथं कुठेतरी या सर्कलले जिथं इंटरसेक्ट होते तिथं मारायचं आहे. हा पहा इथं हा इंटरसेक्ट झाला आहे. आता आपण या एम पॉईंटले आणि या पॉईंटले असं जोडून टाकायचं. याला नाव द्यायचं आपण एन पॉईंट. हा एम एन कॉर्ड झाला किती सेंटीमीटरचा, 5.7 सेंटीमीटरचा. या दोन पॉईंटमधून आपल्याला काय काढायचे आता, टँजंट. आता पहा विदाउट युजिंग सेंटर आपण काढणार आहोत. सगळ्यात पहिले काय करून इथं वरती कुठेतरी एक पॉईंट घेऊन टाकायचा. इथं घेतो मी एक पॉईंट, या पॉईंटला नाव देतो ए. इथंच काऊन घेतलो, पाल थोडंसं बरं वाटते. तुम्ही कुठेही घेऊ शकता, तुम्हाला जिथं बरं वाटलं पाल तिथं. या एम एले जॉईन करून टाका, या ए एनले जॉईन करून टाका. केले असे जॉईन. त्यानंतर आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिले एक आपल्या मताने एक आर्क घ्यायचा, ठीक आहे. हा आर्क ठेवायचा कुठं, या एम पॉईंटवर. दिसत आहे तुम्हाला हा एम पॉईंट, एम पॉईंटवर मी ठेवलो असा. इथून आता असा एक तुम्हाला आर्क घ्यायचा आहे, ठीक आहे. सेम आर्क पाहत, हा थोडासा तुमचा चुकला तर पाहून घ्यायचा. हा आर्क घ्यायचा, सेम पॉईंट तुमचा ए वरून हा असा एक आर्क काढायचा. दिसला. आता या दोघांना मोजून घ्यायचा. एक काम करा, दोन्ही एका वेळी काढून टाकता का, थोडंसं बरं वाटते. हा सेम इकडून नाही मारून टाका, मारून टाका म्हणजे आर्क मारून टाका, नाही तर त्याला मारून टाकाल. आता हा एवढा मेजरमेंट घ्यायचा आहे तुम्हाला. पहा आता हा एवढा बरोबर मेजरमेंट घ्यायचा आहे. पाहून घ्या कोणता मेजरमेंट घ्यायचा आहे. हा मेजरमेंट. आता हा जो तुमचा टोक आहे, तुमचा टोक म्हणजे डिवायडरचा टोक, इथं ठेवायचा आणि हा इथं असा आर्क मारायचा, ठीक आहे. सेम हा इथून हा इथं असा आर्क मारायचा.
त्याच्यानंतर हा पॉईंट आणि एम पॉईंट इथून जाणारी एक टँजंट काढायची. अशी एक टँजंट काढलो मी. या टँजंटला नाव देऊन द्या कोणता, एल. तसाच हा वाला पॉईंट आणि हा एन पॉईंट इथून जाणारी एक टँजंट काढून टाकायची. या टँजंटले नाव द्या कोणता, पी नाव देऊन द्या. हे दोन टँजंट झाले एम आणि एन पॉईंटमधले. हा झाला आपला क्वेश्चन. याची बी एक रफ डायग्राम इथं काढून टाकायची. रफ डायग्राम काढणं इम्पॉर्टंट आहे कारण की त्याच्यामुळे तुमचे मार्क कटू शकते. याच्यानंतर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू.